पन्हाळा तालुक्यातील आवळी इथं नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम जोमानं सुरू आहे। महामार्गालगतच्या सेवा रस्त्याचा स्थानिकांना फायदा होत नसल्यानं स्थानिक नागरिकांनी ही व्यथा बी न्यूजकडे मांडली होती। बी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसारित करता संबंधित कंपनीनं तिथल्या शेतकऱ्यांना आणि रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता उपलब्ध करून दिलाय। गेल्या काही दिवसांपासून नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम पन्हाळा तालुक्यातील आवळी परिसरामध्ये जोमानं सुरू आहे। वेडीवाकडी वळण आणि उंच सखल भाग असल्यामुळे महामार्ग उंचावरून नेण्यात आलाय, परंतु महामार्गाच्या दुतर्फा असलेला सेवा मार्ग हा पूर्वीप्रमाणे तिथं असलेले शेतकरी आणि रहिवाशांना त्या रस्त्याचा लाभ व्हावा अशा पद्धतीनं बांधणं क्रमप्राप्त होतं। परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तशा पद्धतीचा लेआउट तयार न करता गावाजवळील सेवा मार्ग देखील उंचावरून नेलेला आहे। त्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांना रस्त्यावर ये-जा करणं मुश्किल झालंय। वारंवार तक्रार करून देखील त्यामध्ये काही सुधारणा होत नसल्यानं बी न्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसारित केलं। त्यानंतर ठेकेदाराचे डोळे उघडले। संबंधित कंपनीनं या वृत्ताची दखल घेत अवघ्या 2च दिवसात तिथल्या शेतकऱ्यांसाठी रस्ता निर्माण करून दिलाय। त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतंय। सध्या नागपूर रत्नागिरी हायवेचं काम जोमानं सुरू आहे। पन्हाळा तालुक्यातील आवळी गावामध्ये या हायवेचं काम सुरू आहे। या ठिकाणी स्थानिक लोकांच्या जमिनीपासून किंवा त्यांच्या घरांपासून सर्व्हिस रोड हा 8 ते 10 फूट उंचीवरती आहे। त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत होता। सर्व्हिस रोडचा ॲक्सेस मिळत नव्हता। याबाबत स्थानिक लोकांनी आंदोलन करून या आंदोलनाला बी न्यूजच्या माध्यमातून वाचा फोडली गेली आणि त्याचा इफेक्ट म्हणून गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी सर्व्हिस रोडला लागून या लोकांना ॲक्सेस मिळावा असा एक दुसरा रोड त्या संबंधित कंपनीने करून दिलेला आहे। त्याबाबत आपण स्थानिक लोकांच्याकडून जाणून घेऊया की बी न्यूजच्या इफेक्ट नंतर त्यांच्या रस्त्याच्या बाबतीत कंपनीने काय निर्णय घेतला। नमस्कार। काय परिस्थिती घडली की बाबा तुमची जशी टीव्हीला जशी मुलाखत आली तसे त्यांनी जरा रिस्क घेऊन कामाला सुरुवात केली। तात्पुरता का असना तात्पुरता जायला तरी आम्हाला रस्ता मिळाला, पण हा रस्ता कायमस्वरूपी परमनंट मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे।